नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं। तर आज आहे श्रावणी सोमवार, म्हणजे श्रावण महिन्यातला पहिलाच सोमवार। तर सगळ्या माझ्या मैत्रिणींना श्रावणी सोमवारच्या खूप सारे शुभेच्छा आणि हो त्याचबरोबर गुड मॉर्निंग सुद्धा। आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर काल दीप अमावास्या झाली, पण मी व्हिडिओ काही काढला नाही, कारण थोडंसं अमावास्या म्हटल्यानंतर आपण बघा घरातलं सगळं आवरतो वगैरे, तर सगळी जाळं जळमटं पण काढायची होती घरातलं, थोडंफार जरा सुट्टी होती ना मुलांना, त्याच्यामुळे मग थोडं जास्त डीप क्लिनिंग केली। तर त्यामुळे ना व्हिडिओच्या काही नादात पडलेच नाही, कारण व्हिडिओ काढत बसलं ना तर खूप वेळ होतो। तर म्हटलं चला उद्या सोमवार आहे आणि तसाही श्रावण महिना बघा आपल्यासाठी नवचैतन्य घेऊन येतो। जसं झाडांना नवीन पालवी फुटते ना, तसं आपल्याला सुद्धा एक नवीन चैतन्य उभारतं श्रावण महिन्यामध्ये। तर त्याप्रमाणे ना म्हटलं मस्त श्रावण महिन्यातच आपल्या व्हिडिओला पुन्हा एकदा सुरुवात करू, आणि त्यामुळे मी कालचा व्हिडिओ काहीच काढला नाही। काल सगळं घर स्वच्छ केलं, डीप क्लिनिंग वगैरे केली सगळी मस्त, मुलांनी पण आराम केला आणि मी पण आराम केला। त्यानंतर संध्याकाळी मस्त दिव्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर ना दिव्यांसाठी मस्त असा स्वयंपाक केला होता, जसं आपण गोडधोड करतो की नाही, तर मग तसं खीर वगैरे, खीर, पुऱ्या, वरण भात, मेथीची भाजी, असं छान असं सागर संगीत स्वयंपाक पण केलं होतं काल। पण अनफॉर्च्युनेटली कसलाच व्हिडिओ घेऊ शकले नाही मी ना, मिनी ब्लॉग करू शकले त्याचा, कारण कसं होतं ना आपण सगळं आवरल्यानंतर थोडंसं थकायला पण होतं, त्यामुळे म्हटलं चला। आणि काल आमच्या इथे ना भरपूर पाऊस होता नाशिकला, 2 दिवसापासून एवढा धुवाधार पाऊस चाललेला आहे। तर म्हणजे पाऊस असल्यानंतर कसं होतं गारवा पण जास्त असतो आणि गारव्यामुळे एनर्जी पण येत नाही, म्हणजे थकलो ना तर आपण असं वाटतं की नको आजच्या दिवस आरामच करून घेऊ। तर त्यामुळे ना मी काल थोडा आराम केला आणि त्यानंतर आज नवचैतन्य घेऊन पुन्हा तुमच्या पुढे उभी राहिले। तर आज म्हटलं चला श्रावणाचा पहिलाच सोमवार आहे, तर छान असं आपण अभिषेक वगैरे असं करून घेऊ। आणि तुम्हाला तर माहितीच आहे दर सोमवारीच माझा अभिषेक असतोच महादेवांना, पण सोमवार म्हटला आणि त्यातल्या त्या श्रावणाचं म्हटला की एकदमच जास्त उत्साह असतो। आणि बाहेर पण वातावरण इतकं सुंदर झालं आहे ना, 2 दिवस भरपूर पाऊस पडला। अगदी तुम्हाला सांगते, जे गंगापूर धरण आहे आमचं ते 80%च्या वरती भरलेलं आहे गंगापूर धरण। आणि श्रावणापासून काय होतं ना, पाऊस वगैरे काही नसतो श्रावण महिन्यात, फक्त थोड्याशा सरी येतात आणि निघून जातो पाऊस। मग आता आला तर बहुतेक गणपतीमध्येच पाऊस येईल, कारण आज बऱ्यापैकी ना ऊन पडतंय, जातंय, येतंय, असं होतंय आज। तर आज काही पाऊस पडेल असं वाटत नाहीये, त्याच्यामुळे थोडंसं आणि उन्हामुळे ना थोडंसं असं छान वाटतंय घरामध्ये। पावसात काय होतं ना, असं दमट दमट वातावरण आणि कुठलीही गोष्ट करायला उत्साह नसतो, सारखं असं वाटतं पडून घ्यावं, झोपून घ्यावं, असं होतं पावसामध्ये। किंवा मग मोबाईलच चाळत बसणं किंवा टीव्हीज बघत बसणं, असं खूप टाईमपास होतो पावसाच्या वातावरणात। घरात पण असं अंधारलेलं वातावरण असतं, तसं थोडंसं जरी ऊन पडलं ना तर एक छान असं उभारी येते बघा। आणि तसंच ना आज छान वातावरण आहे बाहेर, पण तुम्हाला दाखवते, मस्त असं ऊन पडलंय बाहेर आणि खूप सुंदर असं वातावरण आहे। तर त्यातल्या त्यात आता सकाळची सुरुवात माझी एकदम सुंदर झाली, म्हणजे सकाळी उठले, सगळं घरं वगैरे झाडून झाले, बाहेर रांगोळी काढली, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवणारच आहे मी रांगोळी पुढे जाऊन। आणि त्यानंतर उंबरठ्याचं पूजन, तुळशीची पूजा वगैरे सगळं झालं, ते चहा पाणी झालं। आधी साक्षी कॉलेजला गेले, त्यांचे टिफिन पण करून दिले दोघांचे। त्या दोघांनी काही उपवास धरले नाही बरं का, कारण की कसं होतं ना दिवसभर बाहेर राहतात, मग एवढं साबुदाणा वगैरेवर नाही दिवसभर राहता येत, त्यामुळे मग मी म्हटलं उपवास काही धरण्याचा अट्टहास करू नका। आणि तसंही ना उपवासापेक्षा नामस्मरणात खूप ताकद असते, तर त्याऐवजी जर आपण 2 माळींचा जप केला चांगला, किंवा कुठलंही देवाचं एखादं महात्म्य वगैरे वाचलं ना तर ते जास्त फलदायी असतं असं मला वाटतं बरं का। तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। पण माझं असं एक वैयक्तिक मत आहे की उपवास धरणंच म्हणजेच काही देवदेव करणं असं नसतं, तर आपण त्याऐवजी देवाचं काही, म्हणजे बघा आता श्रावण महिन्यात तर ना महादेवांची खूप सारी पूजा करतात। जसं कोणी शिवलीलामृत वाचतं, तर कोणी 108 महादेवांना बेल अर्पण करतं, तर कोणी म्हणजे श्रावण महिना संपोपर्यंत बिना चप्पलचं मंदिरात वगैरे जातं, असे बरेच काही संकल्प करतात। तर त्यातल्या त्यात असा काहीतरी संकल्प करावा की ज्याने आपल्या शरीराची कुठल्याही गोष्टीची म्हणजे शारीरिक कष्ट राहतील ज्याच्यामध्ये, असा कुठला तरी संकल्प करावा, ना की फक्त उपवास धरावा।
नाहीतर मग ते असं होतं की आपण म्हणतो ना एकादशी आणि दुप्पट खाशी, तसं उपवास धरायचा पण कुठल्या मंदिरात जायचं नाही ना, कधी देवाला 2 हात जोडायचे ना, कधी देवाचं काही वाचायचं असं पण नको. म्हणून म्हटलं दोघांना उपवास काही करू नका, तुम्हाला निघत नसेल तर. कारण दिवसभर बघा मुलांचं कॉलेज लाईफ आहे, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये जाणं येणं आणि शिवाय तिथून पुन्हा क्लासला वगैरे जाणं, मुलांचं जीवन असं असतं सध्याचं कॉलेजचं. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नका धरू उपवास. म्हणून मग दोघांना पण सकाळी टिफिन करून दिला आणि आता यांची खिचडी परतवायची आहे आणि माझी अजून देवपूजा वगैरे सगळं बाकी आहे. कारण सोमवार म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे महादेवांना अभिषेक करते, तर त्यामुळे ना अभिषेक वगैरे सगळं बाकी आहे. देव न्हाणायचे आज, आधी काही सकाळी देव न्हाणून गेलं नाही, त्याच्यामुळे देव मला न्हाणायचे आहे. आणि मस्त फुलं आणले वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली आहेत. तर मस्त जेव्हा फुलं बघतो ना आपण तर देवपूजेला आणखीच उत्साह येतो. तर आता छान अशी उत्साहात मस्त सकाळी सकाळी देवपूजा करते आणि याच्यावर गाणे लावून देते मस्त देवाचे काहीतरी एखादं स्तोत्र वगैरे असं. तर आपलं रामरक्षा, तारक मंत्र वगैरे हे चालूच असतं. तर ते लावून देते आणि मस्त अशी देवपूजा करते आणि पुन्हा दिवसभरात काय काय करेल ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर चला व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर ही होती आपली आजची रांगोळी. साधी सिंपल अशी रांगोळी काढली, खूप काही झगमगाट नव्हता रांगोळीचा. आणि इथे बघा मी वेगवेगळ्या रंगांची फुलं आणली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणली आहेत. आता ही फुलं आणण्यासाठी ना मी गावात वगैरे काही नव्हते गेले बरं का. आमच्या इथे ना आमच्याच सोसायटीमध्ये खाली एक ताई राहतात ना, तर त्या फुलं विक्री करतात. तर त्याच्यामुळे ना त्यांना मी कालच सांगून ठेवलं होतं की मला ना थोडे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आणून ठेवा, जेणेकरून ना मला असं म्हणजे त्यांनाही माहिती आहे की आता त्या बऱ्याच वर्षापासून आम्ही एकाच ठिकाणी राहतो, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की यांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं हवी असतात. त्याच्यामुळे ना त्या ताईंनी खूप प्रकारची फुलं आणून ठेवली होती. मस्त गुलाबाची फुलं, बेलाची पानं आणि झेंडूची बघू शकता तुम्ही. ऑरेंज कलरची पण फुलं आहेत आणि येल्लो कलरची सुद्धा फुलं आहेत, शिवाय व्हाईट फुलं पण आहेत. कारण आज ना सोमवार आहे, पहिलाच श्रावण महिन्यातला, त्याच्यामुळे मला व्हाईट फुलं पण हवी होती. तर म्हटलं चला आता छान अशी मनासारखी फुलं भेटली तर मस्त आता देवपूजा करून घेते, जेणेकरून ना थोडं प्रसन्न आणि छान वाटेल. आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली ना तर मस्त वाटतं ना, अगदी घर प्रसन्न प्रफुल्लित असं होतं. तर मी देवपूजा करायला बसलेच होते, म्हणजे आज आधीने ना देव वगैरे काही न्हाणलं नव्हतं, तर मलाच देव न्हाणायचे होते. आज मग मी देव वगैरे न्हाणून घेतले, छान असं वस्त्र टाकलं देवाला फ्रेश आणि मस्त असे कोरडे करून देव ठेवले. आणि जेव्हा आपण हे चांदीचे टाक वगैरे असतो ना तर हे कोरडेच करून ठेवायचे, कारण मग ओले जर राहिले ना त्याच्यावर डाग पडतात. मागे त्याला तांब्याची पाट असते ना, त्याच्यामुळे ते चांगले स्वच्छ कोरडे करायचे. आणि चांदी जी असते ना तर ती सारखी घासण्याची कधीच गरज नसते. एका कॉटनच्या कपड्याने जर ती चांदी थोडीशी अशी व्यवस्थित पुसली ना जोर लावून, तर एकदम चकचकीत अशी चांदी करते. त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला देव घासण्याची काही गरज नाही. आता इथे हे बेलपत्र मी तुम्हाला दाखवते की बेलाच्या पानाच्या मागे जी गाठ असते ना अशी, तर ती गाठ तोडून आणि मग ते महादेवांना अर्पण करायचं असतं बेलपत्र. तर आता इथे मला तर ही शिवलिंग उचलायचंच आहे अभिषेकासाठी, पण आता सगळ्या देवांची पूजा करते तेव्हा मी इथे शिवलिंगाची सुद्धा देवाऱ्यात पूजा करून घेते. आणि सगळ्या देवांना फुलं छान अशी अर्पण केली. जी गुलाबाची 2 फुलं होती ना ती आपल्या देवींना अर्पण केली. आणि बाकीची झेंडूची वगैरे फुलं, ही जी पिवळी फुलं आहेत ना याच्याने खरंच देवारांना खूप उठून असा दिसतो. त्यानंतर आपला हा मंगल कलश आहे, तर मंगल कलशालासुद्धा मी फुलं अर्पण करून घेतलं. आणि आता सगळी देवपूजा झाल्यावर मात्र वेळ येते ती रांगोळीची. तर रांगोळीमध्ये ना साचे काढले तर सोपं पडतं, जेणेकरून ना पटपट होते. फक्त रंग भरायचं टेन्शन असतं. आता हाताने डिझाईन शक्यतो कोणीच काढत नाही. माझ्या बऱ्याच ताईंना साच्यांचाच उपयोग करत असतील. तर मी पण इथे ना बघा, हा माझा एकदम जुना साचा होता जो स्वस्तिकचा आहे तो, आणि त्याच्यानेच मी ना आता इथे रांगोळी काढून घेते. आणि साईडला फुलांचा एक साचा होता तो फुलांचा काढून घेते. तर थोडं पटपट असं सकाळचं नियोजन असतं ना, तर त्यामुळे थोडं पटपट आवरावं लागतं. आणि सकाळी कसं असतं ना, बरीच कामं असतात, धुणं भांडी, पुन्हा स्वयंपाक असतो, झाडझूड फरशी वगैरे सगळीच कामं असतात. त्याच्यामुळे ना झटपट असं साचेच आपल्याला कामात येतात. आणि दरवाजात पण तुम्ही बघितलंच असेल, दरवाजातल्या रांगोळीला पण बराच वेळ जातो. त्यामुळे इथे देवाऱ्यातली रांगोळी पण मी अशी साच्याच्या साह्याने छान अशी काढून घेते. त्याच्यात जर आपण व्यवस्थित कलर भरले ना तर कोणी ओळखू पण शकणार नाही की हे साचे आहेत असं.
तर चला आता रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता मी याच्यामध्ये ना छान असे कलर भरते आणि परत तुम्हाला भेटते. आणि मला आज वाचन वगैरे पण करायचं आहे, ते तुम्हाला सांगेलच मी आजपासून काय वाचन करणार आहे ते. कारण श्रावण म्हटलं ना तर आपण काही ना काही देवाचं करतच असतो आणि पूर्ण हा भक्तिमय महिना असतो. आणि शक्यतो ना या महिन्यामध्ये महादेवांची सगळ्यात जास्त पूजा केली जाते, कारण महादेवांचा महिना मानला जातो हा. त्यामुळे मी आता जे काही वाचणार आहे ते महादेवांच्या संदर्भात आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पण आहे. दर सोमवारी मी 6वा अध्याय वाचतेच शिवलीलामृतचा. तर त्याचप्रमाणे ना शिवलीलामृतचाच ग्रंथ वाचणार आहे मी. 7 दिवसाचं पारायण असतं हे. तर तुम्ही बघू शकता ते पारायण करण्यासाठी मी सगळी तयारी करून घेतली, कारण पूजा वगैरे छान केली ना तर मग छान वाटतं ना, प्रसन्न. अगदी धूपदीपांचा सुगंध जो दरवळत असतो ना त्यामुळे घरात एकदम छान वातावरण तयार होतं आणि आपण अजून भक्तीत बुडत जातो. तर बघू शकता तुम्ही असं देवाचं सगळं आवरलं आहे मी. आणि या श्रावण महिन्यापासून ना सणांची सुरुवातच होते, तर त्याच्यामुळे एक झालं की एक सण येतोच. तर आता हा व्हिडिओ तर सोमवारचा आहे. आता लगेचच 5 दिवसांनी नागपंचमी येणार आहे, त्यानंतर रक्षाबंधन, अशी सणांची एक सुरुवात होत जाते. आणि श्रावण महिन्यामुळे ना त्याच्यामुळे श्रावण महिन्यात खूप असं आनंदी आणि मस्त वाटतं. तर छान असं आवरून झालं देवाचं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे की सोमवार असल्यावर शिवलिंगावर अभिषेक मी करत असते. तर त्यासाठी ना तुम्हाला इथे बघा, आता ज्या ताईंना अभिषेक करायचा असेल ना, म्हणजे अखंड दिवसभर चालू ठेवायचं असेल ना, तर हे स्टँड मिळतं. म्हणजे याला कोणी गळती पण म्हणतं आणि किंवा अभिषेकाचं पात्रसुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर बरेच जण याला गळतीच म्हणतात. तर अशा प्रकारचं हे स्टँड असतं जे फोल्डिंगचं असतं. तर एरवी मी म्हणजे आठवडाभर मला गरज नाही पडत, 7 दिवस, तर तेव्हा मी ठेवून देते आणि सोमवारी पुन्हा हे सगळं फिक्स करून असं बसवून घेते आणि अभिषेक चालू करते. तर आता हे सगळं तुम्हाला म्हणजे ज्या ताईंना माहिती नसेल ना त्यांच्यासाठी मी डिटेल दाखवते आहे. तर अशा पद्धतीने हे स्टँड ना आपल्याला ॲसेंबल करायचं आहे. आणि एका आपल्या म्हणजे कुठलंही खोलगट असं भांडं घ्यायचं, ज्यामध्ये ना जो गडू असतो ना त्या मापाचं पाणी मावेल एवढं खोलगट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे स्टँड ठेवून द्यायचं आहे आपल्याला. त्यावर तो गडू जो आहे ना ज्याच्यातनं पाणी गळतं त्याला खाली छोटंसं होल असतं, तर त्यामुळे ना शिवलिंगावर त्याच्यातून अभिषेक होत असतो. आता बऱ्याच जणांना माहितीच असेल हे, कारण आपण जेव्हा महादेवांच्या मंदिरात जातो ना, तर महादेवांच्या मंदिरात बघा ह्या अभिषेकाला ही गळती लावलेलीच असते. तर आता मी इथे शिवलिंग जे आहे ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवून घेतलं आणि जे बेलपत्र वरती अर्पण केलं होतं ना, तर ते बेलपत्र पुन्हा शिवलिंगावर अर्पण केलं आणि वरती गडूमध्ये पाणी टाकलं. आता त्याला फूल वगैरे वाहून घेते. पूजा महादेवाची झालेलीच होती, तुम्ही बघितलंच असेल. देवाऱ्यात असतानाच मी पूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर आता अभिषेक चालू केल्यानंतर ना जोपर्यंत आपला अभिषेक होतोय ना तोपर्यंत मी शिवलीलामृतचा ग्रंथ वाचून घेते. तर बघा कसं वाटलं, कशी वाटली तुम्हाला ही आजची देवपूजा, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला मी आता एकंदरीतच आपल्या देवाऱ्याचा व्ह्यू दाखवते. तर बघा अशी होती आपली आजची देवपूजा. आणि आता मी माझं वाचन करून घेते, कारण एक साईडला अभिषेक चालू आहे ना तोपर्यंत मला वाचन पण करायचं आहे. म्हणजे कसं आपलं महादेवाचं वाचता वाचता अभिषेक होतो महादेवावर. आणि हे माझ्याकडे असं पुस्तक आहे शिवलीलामृतचं. आता या पुस्तकामध्ये ना बरेच प्रकार आहे, अगदी संक्षिप्त रूपातलं सुद्धा पुस्तक आहेत. पण माझ्याकडे हे ना मला एका ब्राह्मणांनी दिलेलं होतं, तर त्या ब्राह्मणांचीच मी प्रसाद म्हणून हे पुस्तक ठेवलेलं होतं. खूप वर्षांपासून आहे हे माझ्याकडे. आणि याच्या बघा पहिल्याच पेजवर दिलेलं असतं की आपल्याला कशा प्रकारे अध्याय वाचायचे आहेत, कोणत्या वारी कोणता अध्याय वाचायचा आहे. 7 दिवसाचं असतं हे व्रत शिवलीलामृतचं आणि खूप फलदायी असं व्रत आहे. तर आपल्या पतीसाठी आपण हे व्रत करूच शकतो. आणि बघा तसं पण महादेवांची पूजा आपण आपल्या पतीसाठीच करतो. तर जसं मी दर सोमवारी तुम्हाला माहितीच आहे 6वा अध्याय वाचतेच, पण आता श्रावण महिना असल्यामुळे मी पूर्ण पारायण करून घेणार आहे 7 दिवसाचं. तर आता हे सगळं वाचन वगैरे झालं की मी पुन्हा तुम्हाला भेटते. मनोभावे आपण कुठलीही पूजा केली ना तर देवाला फलद्रूप होतेच ती. आणि बघा
श्रावण महिना इतका पवित्र महिना मानला गेलेला आहे, कारण त्या महिन्यामध्ये ना श्रावण सरींमुळे एक नवचैतन्य उभं राहिलेलं असतं निसर्गामध्ये, आणि त्यामध्ये आपल्या घरातलं वातावरण भक्तिमय झालेलं असतं अगदीच. कारण सण सूद सगळे याच महिन्यापासून चालू होतात ना, त्यामुळे ना सतत असा सणांचा फील येत असतो. आणि जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो ना, तर तेव्हा तर खूपच छान वाटतं. तर चला, माझं आता वाचून वगैरे झालं आणि इथे बघू शकता तुम्ही माझं वाचन वगैरे झालं. आणि माझ्या आजे सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई ज्या आहेत ना, तर त्या आलेल्या होत्या आमच्या घरी. तर त्यांच्या दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. मी म्हटलं तुम्ही गप्पा मारा, तोपर्यंत मी त्यांना चहा वगैरे बनवला आणि खिचडी पण परतायची होती, कारण की यांना जायचं होतं. तर मग बाईंचा पण उपवास होता. म्हणजे बाई म्हणजे ज्या माझ्या आजे सासूबाई आहेत ना, तर त्यांना आम्ही बाईच म्हणतो सगळे. कारण तुम्हाला मी मागच्या काही व्हिडिओमध्ये मागच्या वर्षीचे जर त्यांच्या बड्डेचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील ना, तर त्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की त्यांना त्या मुख्याध्यापिका होत्या ना शाळेमध्ये, तर त्यामुळे त्यांना बाईच म्हणतात. मग पूर्वी आमच्या अगोदरची जी पिढी होती ना, ती बाई म्हणते, त्याच्यामुळे मग आम्ही सगळे पण बाईच म्हणायला लागलो. आणि आता त्यांना चहा वगैरे करून दिला आणि लगेच खिचडी परतवली. खिचडी परतून, आणि त्यांचा पण उपवास होता त्याच्यामुळे त्यांना पण मी खिचडी दिली. आता या दोघांच्या गप्पा खूप रंगल्या आहेत, तर त्यांना म्हटलं तुम्ही गप्पा मारा, तोपर्यंत माझं एक साईडला मी बोलत पण होते त्यांच्याशी आणि एक साईडला आवरत पण होते, कारण की यांना टिफिन वगैरे पण द्यायचा होता आणि त्यांना जाण्याची घाई एकीकडे होती आणि एकीकडे आपली सकाळची लगबग. तर सकाळी आवरायचं पण होतं मला, त्याच्यामुळे ना म्हटलं एक साईडला गप्पा मारता मारता तुम्ही आवरा, तोपर्यंत मला भाजीपाला आणलेला होता ना, तर तो भाजीपाला पण काढून ठेवते. कारण ना म्हटलं बाई आलेल्याच आहे, तर मग मामींना भाजीपाला पाठवू बाईंकडे, म्हणून मग सगळा भाजीपाला ना मी काढून ठेवला. यांनी रात्रीच भाजीपाला आणलेला होता, तर तो आता सगळा वॉश करून वगैरे ठेवावा लागेल. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे ना, तर पावसाळ्यामध्ये काय होतं ना, भाजीपाला पटकन खराब होतो. त्यामुळे तो वेळच्या वेळी काढून सुकवून असा व्यवस्थित धुवून आणि कॉटनच्या कपड्यावर किंवा बेडशीटवर असं एखादं आपलं जुनं बेडशीट असतं ना, त्याच्यावर पसरवून ठेवलं ना, तर 2-3 तासामध्ये छान असा सुकतो तो भाजीपाला. असं पाणी त्याचं ॲब्झॉर्ब होतं कॉटनच्या कपड्यामुळे, आणि मग त्यानंतर आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवून देता येतो. असंच जर ठेवला ना, तर पावसाळ्यामुळे ना थोडं बाहेरचं चिखल वगैरे असं काही लागलेलं असलं ना, तर तिथूनच ते भाजीपाला सडायला सुरुवात होते. त्यामुळे, आणि पालेभाजी जर म्हणाल ना, तर पालेभाजी नकोच वाटते या महिन्यामध्ये, कारण की इतकी माती येते पालेभाजीला. तरी पण ना यांनी मेथीची जुडी वगैरे आणलेलंच होतं, तर ती मेथीची जुडी आहे ना मी लगेच आता निवडून आणि धुवून ठेवणार आहे, कारण आज संध्याकाळी उपवास सोडायला लगेच मेथीची भाजी करणार आहे. तर इथे ना एका पिशवीमध्ये मी वांगी वगैरे असं मामींसाठी भाजीला देत होते, कारण मामींना पण भाजीपाला विकतच घ्यावा लागतो आणि तुम्हाला माहितीच आहे मला काही भाजीपाला विकत घ्यावा नाही लागत. त्याच्यामुळे ना जर कोणी आलं ना, तर मग मी भाजीपाला हातोपाती देऊन टाकते. आई म्हणा किंवा आता बाई आलेल्या आहेत, तर बाईंना वगैरे असं लिंबू, कारले, दोडके, गिलके असं बरंच काही काही आणलं होतं यांनी. हिरव्या मिरच्या पण आणलेल्या होत्या, तर या हिरव्या मिरच्या पण ना आणल्या तेव्हा खूप असं ओलसर होत्या ना, तर मी रात्रीच या एका पेपरवर पसरवून ठेवल्या. म्हणजे रात्री कसं स्लो फॅन चालू असतो, आता काही एवढा फास्ट फॅन नसतो, पण स्लो फॅनमध्ये ना त्याला थोडीशी हवा लागून आणि मिरच्या थोड्या सुकल्या होत्या पाणी त्याचं, त्यामुळे मग त्या मिरच्या पण मी अशा पसरवून ठेवल्या. आता तो भाजीपाला वगैरे सगळा भरून दिला आणि आता हे निघाले. तर बाई बघू शकता तुम्ही पूर्ण पॅक होऊन जातात, कारण वय भरपूर आहे बरं का बाईंचं. आता तुम्ही मागचा बड्डेचा व्हिडिओ पाहिला तेव्हा 77 कंप्लीट झालं होतं त्यांना, आणि आता 78 कंप्लीट झालं आहे. म्हणजे 1 वर्ष झालं आपला तो बड्डेचा व्हिडिओ येऊन. तर त्यामुळे ना आता बाईंचं म्हणजे 69 रनिंग चालू आहे, 79 रनिंग चालू आहे. त्यामुळे वय भरपूर असल्यामुळे ना गारव्यात जाताना येताना कान वगैरे असं बांधून घेतात त्या, आणि तुम्ही बघितलंच असेल आता पूर्ण पॅक झालेल्या आहेत त्या, कारण बाहेर पावसाची झिमझिम पण येते बारीक बारीक एकदम. पण त्यांनी छत्री वगैरे आणलेलं होतं, पण आता ना हेच जाता जाता सोडवून देणार आहे त्यांना. आमच्या इथे जवळ 10-15 मिनटाच्या अंतरावरच राहतात मामी आणि बाई, तर त्यामुळे ना हे जाता जाता सोडवून देतील त्यांना. तर म्हटलं भाजीपाला घेऊन जा, तर यांचं चाललं होतं की वेगळी पिशवी दे भाजीपाल्याला, पण ना ते सगळं गाडीवर बसल्यावर बाईंना धरता पण आलं पाहिजे. आपली गोष्ट वेगळी असते, आणि आता बाईंना कसं एवढं गाडीवर वगैरे बसण्याची सवय नाही आहे ना, त्याच्यामुळे त्यांना या पिशव्या धरता पण आल्या पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं मी पिशवी देते, पण तुम्ही गाडीला पुढे अडकावा ती पिशवी, म्हणजे बाई व्यवस्थित गाडीला धरून बसतील.
तर अशा पद्धतीने हे सगळं आवरून वगैरे दिलं आणि आता बाई निघाल्या आहेत. तर फायनली बाईंचं निघोपर्यंत काही ना काही चालूच असतं. तर मला ते सांगत होत्या, मुलांकडे लक्ष दे, पावसाचे दिवस आहेत, आजारी वगैरे पडतात असं तसं. आणि तुम्हाला माहितीच आहे की म्हाताऱ्या माणसांचं कसं असतं सांगणं ना. आता त्या मुलांना भेटायला आल्या होत्या, पण दोघं पण ना अनफॉर्च्युनेटली त्यांना भेटले नाही, कारण दोघं पण कॉलेजमध्ये गेले होते. तर मी बाईंना म्हटलं, तुम्ही रविवारी वगैरे असं आल्या ना तर तुमची मुलांची पण भेट होईल ना. तर बाई म्हटलं ठीक आहे, मी रविवारी वगैरे चक्कर मारेल. आणि त्यानंतर आता दोघं पण निघाले. तर बघू शकता तुम्ही, बाईंना ती कढी पण उघडता येत नव्हती. तर अशा पद्धतीने आता हे सगळं जड ओझं घेऊन निघाल्या बाई. पण मी म्हटलं मी येते तुम्हाला खाली सोडवायला, कारण जिना उतरताना वगैरे आता थोडं पाऊस आहे ना, तर पावसामुळे जिन्यात थोडंसं ओलसर वातावरण होतं ना, तर त्याच्यामुळे म्हटलं मी येते खाली सोडवायला. तर हे म्हटले नको, काही येऊ नको, मी बरोबर पिशवी घेऊन जातो. तर म्हटलं आता चला, आपल्या घरातलं भरपूर आवरायचं बाकी आहे अजून, कारण सकाळी एक काम नसतं, भरपूर अशी कामं असतात, झाडू, फरशी, परत कपडेसुद्धा मी भिजवून ठेवले. तर हे दोघं जण गेले आणि त्याच्यानंतर लगेच मी जे आवरायला सुरुवात केली ना, तर 10 ते 15 मिनटामध्ये ना ओटा अगोदर आवरून घेतला आणि नंतर कपडे वगैरे धुवून सगळं घर चकाचक केलं. तर तुम्ही बघू शकता आता घर एकदम स्वच्छ झालेलं आहे आपलं आणि ओटा पण एकदम स्वच्छ झालेला आहे. तर इथेच मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करणार आहे. आणि सकाळी देवपूजा केली ना, तर त्या देवपूजेची पणती अजून खिडकीत चालूच होती, कारण आता हवा वगैरे काही नसतं ना. तर इथेच आता व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल ना तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.